आता येणार खास ओमायक्रॉनसाठीची विशेष लस। ओमायक्रॉनने सध्या जगभरात धुमाकूळ घातलाय आणि जगभरात देण्यात येणाऱ्या लसी यावर फारशा प्रभावी नाहीत। त्यामुळे आता ओमायक्रॉनसाठी येणारी ही विशेष लस कोणती असेल, कशी असेल आणि ती केव्हा येईल या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। कशी असेल ही नवीन लस? कोरोनाच्या आधीच्या लसींमध्ये या ओमायक्रॉन विरोधात अँटीबॉडी तयार होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे। शिवाय हा व्हेरियंट मोठ्या प्रमाणात आणि वेगाने देखील पसरतोय। त्यामुळे नवीन येणारी विशेष लस या प्रसाराला अटकाव घालणारी असेल, ज्यामध्ये संसर्ग होण्याचा धोका कमी होईल आणि रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढेल। ही नवीन लस कोण तयार करते हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। जगभरातल्या कमीत कमी 10 लस कंपन्या ओमायक्रॉन विरुद्धच्या नवीन लसी विकसित करत आहेत। त्यात फायझर, मॉडर्ना, भारत बायोटेक, भारताची सीरम इन्स्टिट्यूट अशा काही कंपन्यांचा देखील समावेश आहे। आता तुम्ही म्हणाल की ही लस कोणती असेल? तर 7 वेगवेगळ्या लसींची ओमायक्रॉन विरुद्ध सध्या चाचणी केली जाते। विकसित होत असलेल्या लसींमध्ये बेटुवॅक्स, इनोविया, वालनेवा, ओरावॅक्स, ग्रीट स्टोन, दाईची सांक्यो आणि केएम बायोलॉजिक्स अशा काही लसींचा समावेश होतोय। तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की ही लस आता येईल तरी कधी? युनिसेफच्या माहितीनुसार ओमायक्रॉन विरोधातल्या 3 लसींची शेवटच्या टप्प्यातील नियामक चाचणी सुरू आहे आणि इतर 12 लसी देखील क्लिनिकल चाचण्यांच्या 3ऱ्या टप्प्यात आहेत। काही विशिष्ट लसींच्या रोलआउटची टाइमलाईन या महिन्याच्या सुरुवातीलाच आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्येच ओमायक्रॉनवरची ही विशेष लस येईल। भारतात संशोधनाची काय स्थिती आहे? भारताचं ICMRने याआधीच ओमायक्रॉनवर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन सुरू केले, त्यामुळे भारतात देखील ही लस लवकरच येईल।